हाय हॅलो नमस्कार. पूनम किचन चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. चला तर आज आपण मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा रेसिपी बघणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तसेच 1 वाटी दही घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं. अर्धी वाटी पाणी टाकून पुन्हा परत मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं. इथे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. झाकण लावून 10 ते 15 मिनिट भिजण्यासाठी ठेवून द्यायचं. तर ढोकळा प्लेटला लगेच तेल लावून घ्यायचं. इथे 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. इथे आपलं बॅटर मस्तपैकी छान भिजलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं. इनो सॉल्ट 1 चमचा टाकून घ्यायचा. लगेच 1 चमचा पाणी टाकून घ्यायचं. हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे मिक्स झालेला आहे. बॅटर तयार आहे. लगेच ढोकळा प्लेटमध्ये टाकून घ्यायचं. टिमरमध्ये पाणी ठेवलेलं होतं अगोदरच गरम होण्यासाठी. लगेच टिमरमध्ये ढोकळा प्लेट ठेवून द्यायची. 10 ते 15 मिनिट मंद गॅसवर ढोकळा वाफळून घ्यायचा आहे. 10 ते 15 मिनिट झालेली आहे. चेक करून घ्यायचा ढोकळा आपला शिजला की नाही. मस्त छान स्पॉन्जी ढोकळा तयार झालेला आहे. थंड करण्यासाठी ठेवून द्यायचा. लगेच तडका पॅन घ्यायचा. तडका पॅनमध्ये 1 पळी तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झाले की 1 चमचा मोहरी, 2 ते 3 हिरवी मिरची, कढीपत्ता, 2 चमचे तीळ टाकून मस्त तडका तयार करून घ्यायचा. लगेच आपला इथे ढोकळा प्लेट थंड झालेली आहे. ढोकळा कट करून घ्यायचा. इथे बघू शकता किती छान जाळी पडलेली आहे ढोकळ्याला. नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी ढोकळा करू शकता. इथे बघू शकता आपला किती छान मऊ ढोकळा स्पॉन्जी झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही बनवून मुलांच्या डब्याला देऊ शकता. तडका तयार करून ठेवलेला तडका ढोकळ्यावरती टाकून घ्यायचा. ढोकळा खाण्यासाठी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत.